हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फुगाबाईचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते। तर मी ते पेपरवरती अगोदर पूर्ण स्लीवचं कटिंग करून दाखवते। तर फुगाबाईचं स्लीव्ज कटिंग करताना अगोदर नॉर्मल स्लीव्ज जशी आपण कटिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। आता तुम्हाला जेवढी लेंथ ठेवायची आहे स्लीवची 9 इंच 10 इंच तेवढी तुम्ही घेऊ शकता। मला इथं तयार 8.5 इंच हवी आहे, तर मी 9 इंचाचं उंची टाकलेली आहे, कारण अर्धा इंच सिलाईत जातं। आता 38 साईज चेस्ट आहे, तर 38 साईज चेस्टसाठी जवळजवळ 7.25 ते 7.25 इंचाचं आर्महोल असतं। आता मी 7.25 इंचावरती ते मार्किंग करून घेते आणि त्यानंतर खाली आपण जी कॅप हाईट म्हणतो ती कॅप हाईट 3 इंचावर मार्किंग करायची आहे आणि आपण रेग्युलर स्लीव्जला जसा आकार देतो तसा आकार देऊन घ्यायचा आहे। पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे, कारण आपण जी आर्महोलची लेंथ टाकली आहे त्यामध्ये पुढे 1.5 इंच मार्जिन कंपल्सरी प्रत्येक स्लीव्जमध्ये वाढवतच असतो, तसंच ब्लाऊजमध्येही वाढवतो। तर आता मी 1.5 इंच सिलाई मार्जिनही देऊन घेतलेले आहे। त्यानंतर आतला जो फ्रंटचा आर्महोल आहे त्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे। आता हा आकार देऊन झाल्यानंतर कटिंग मात्र करायचं नाही। तर पुढे आपण स्लीवचं जे पफ देणार आहोत त्यासाठी मेजरमेंट घेते। मी ते 3 इंच घेतले आहे। तुम्हाला जर अजून पफ हवा असेल तर तुम्ही 4 इंच 5 इंच घेऊ शकता, पण मला 3 इंचच हवा आहे, म्हणून मला मीडियम पफ हवा आहे म्हणून मी 3 इंच घेते। तर 3 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर आपण आर्महोलचा जो मध्य आहे तो काढून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला इंच टेपच्या साहाय्याने दाखवते। टेप मी जिथं आर्महोलचं माप आहे 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडून मध्य काढून घेतलेला आहे अशा टेपच्या साहाय्याने। आता हा मध्य जवळजवळ 4 इंच आलेला आहे, तर वरती पण मी 4 इंचावर एक मार्किंग केली आहे आणि हा मध्य आणि इथे आपण जो मध्यचा दिलेला आहे तो भाग मी जुळवून घेतला। थोडक्यात मी इथे बॉक्स तयार करून घेतला आहे। आता ही जी लाईन आहे मध्याची मधली आपण दिलेला आकार आणि इथं खाली दिलेला फ्रंट आर्महोलचा आकार, तिथं त्याचा मध्य काढायचा आहे आणि या मध्यापासून असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आकार देऊन झाला की झाली आपली फुगाबाईची मार्किंग करून। आता आहे असंच कटिंग करायचं आहे, फ्रंट आर्महोल कटिंग करायचं नाही। तर मी आता स्लीवचं इथं अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण स्टिचिंग कशी करायची आहे ते पाहूयात। तर मी इथे मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि त्या ब्लाऊजच्या कापडावरती जे अस्तरवरती कटिंग केलेलं आहे ते कटिंग सुईच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि खाली दंडघेराच्या बाजूकडून 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून शिलाई मारत आहे। नंतर हे अशा पद्धतीने अस्तर उलटून घ्यायचं आहे आणि याला आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूकडे जे काही थोडंसं कापड आहे शिलाईचं ते दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक दाबटीप द्यायची आहे। याने काय होतं की स्लीव्जला फिनिशिंग छान येते। आणि नंतर हे अस्तर पूर्ण आतमध्ये घ्यायचं आहे आणि मग त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही, याची योग्य फिनिशिंगसह पूर्ण दंडघेराला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर अस्तरचं जे काही कापड ओपन आहे ते लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात चारही बाजूने अस्तरच्या शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊजचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला अशा स्लीव्ज डिझाईन पाहणं सोपं होईल। तर आता मी एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेते इथं। त्यानंतर आपण पाहणार आहोत की फुगाबाईची परफेक्ट स्टिचिंग कशी करायची ते। तर काय करायचं आहे, आपण हे अस्तरचं कापड कटिंग करून घेतलं की त्यानंतर आपण इथे पॉईंट देणार आहोत। तर आता मी तुम्हाला कटिंगचं सांगताना पॉईंट कसे द्यायचे ते विसरले सांगायचं। तर इथे मी छोटासा कट देऊन घेते दोन्ही बाजूकडून आणि सेंटरचा कट तर सर्वांना माहीत असतो। तर काय केलं होतं आपण कटिंग करताना, जो मध्य दिला होता, जो मध्य काढला होता आर्महोलपासूनचा सेंटरपर्यंत, तिथं मी छोटेसे कट दिलेले आहे, जिथं आपण गोल आकार दिला होता तिथं, आणि तिथून पुढे कट दिला आहे आणि त्या कटपासून पुढे अशा छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूकडून सेम, या बाजूने जर तुम्ही 3 घेतल्या असतील तर या बाजूनेही 3च घ्यायच्या, पण मी इथे छोट्या छोट्या अशा 4 प्लेट घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूकडून आणि ह्या प्लेट्स सेंटर पॉईंटपर्यंत जुळवायच्यात आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे। या अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे आणि शिलाई मारायची। तर खूप सोपी पद्धत आहे फुगाबाईची। हे झाली फुगाबाई तयार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता सगळ्यात शेवटी येतो फ्रंट आर्महोलचा आकार।
तर मी इथे फ्रंट आर्महोलचा शेप दिलेला आहे आणि मग आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर दिसते ही बाही. एकदा अवश्य अशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.